धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज मृत्युंजय अमावस्येला 330वा बलिदान वढू-तुळजापूरला साजरा करण्यात आला। लाखोंच्या संख्येने शंभू भक्त आपल्या लाडक्या राजाला मानवंदना देण्यासाठी वढू-तुळजापूर या महाराजांच्या बलिदान भूमीत दाखल झाले होते। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलेला दिवस आजही बलिदान दिवस म्हणून स्मरण करत संभाजी महाराजांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचावावेत या उद्देशाने वढू-तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या संघर्षमय जीवनाविषयी व्याख्यान, चर्चासत्र आणि पावडे आयोजित करून समाधीस्थळी आदरांजली वाहण्यासाठी असंख्य शंभूप्रेमी गावात दाखल झाले। पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर शासकीय अभिषेक घालण्यात आला। आज या दिवसाची मानवंदना देत असताना ही दुःखद घटना समजून ग्रामस्थांसह शंभूप्रेमींनी गावातून प्रभात फेरी काढली। यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, डॉक्टर अमोल कोल्हे तसेच संभाजी मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमातून या छाव्याचा एक वेगळा इतिहास पुढे आला। त्यामुळे आजच्या बलिदान दिनी मानवंदना देण्यासाठी या मालिकेतील सर्व कलाकारांनी स्मृतीस्थळाला भेट देऊन शवविचार व शंभूविचार प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असल्याचं सांगितलं। प्रतिनिधी विनायक साबळे, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी प्राजक्ता गायकवाड म्हणजेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारते आणि आज सांगायला खरंच खूप अभिमान वाटतोय की छत्रपती संभाजी महाराजांची 330वी पुण्यतिथी आहे आणि मी संपूर्ण स्वराज्य रक्षक संभाजी टीमला घेऊन वढू आणि तुळजापूरला आलेली आहे। खरं तर सगळ्या जगाला आव्हान करेन, महाराष्ट्राला नाही तर सगळ्या जगाला आव्हान करेन की तुम्ही या दिवशी वढू आणि तुळजापूरला या, वेळात वेळ काढून या आणि छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घ्या। आज त्यांचं बलिदान दिन आहे। 40 दिवस त्यांनी जे बलिदान दिलं त्याचा स्मरण करण्याचा आज दिवस आहे। मी कायम असं सांगते की स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका म्हणजे औरंगजेबाच्या 5 लाख फौजेशी सलग 8 वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही। गेली 350 वर्षे या कवी राज्यकर्त्याची, पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दऱ्याखुऱ्यांनी, सागर खड्यांनी सांगितलेली एक चित्तथरारक आणि वादळी वास्तव गाथा म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे धाडस केलं। एक आगळं वेगळं शिवधनुष्य त्यांनी पेलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या या धनुष्याचे शिवमावळे आहोत असं म्हणायला काही हरकत नाही। आम्ही वंदन करण्याकरता इथे आलोत। या तीर्थक्षेत्राचा हे एक मोठं केंद्र देशातलं व्हावं म्हणून विकास आराखडा तयार केलाय। तो कलेक्टर आणि जिल्हा परिषदेच्या सीओनी मान्य करून राज्य शासनाकडे पाठवलाय। याला पैशाचं काही अडचण नाही आहे, याला लागतील तेवढे पैसे आम्ही टप्प्याटप्प्याने देणार आहोत आणि भविष्य काळात हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ होईल की जिथे देशभरातून नागरिक छत्रपतींना मुजरा करण्याकरता, वंदन करण्याकरता संभाजी महाराजांना येतील आणि आलेल्या सगळ्या भक्तांचं इथे स्वागत होईल, त्यांची सोय होईल। त्यामुळे सर्व सोयीने उपलब्ध आणि एक शेजारी नदीवर पूल देखील बांधण्याचं काम केलं आहे प्रस्थापित आणि त्याला देखील बजेटमध्ये प्रोव्हिजन टाकलेले। त्यामुळे आम्ही आज राजकीय काही बोलू इच्छित नाही, कारण राजकारणाच्या पलीकडची जी आमची श्रद्धास्थान आहेत त्याच्यात संभाजी महाराज आहेत। त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं नेहमीच वंदन करून आशीर्वाद आणि त्यांच्या पूर्ण आयुष्याकडे बघून मार्गदर्शन घेत असतो। तो आज दिवस आहे। पालकमंत्री या नात्यानं मी छत्रपती संभाजीराजे यांना अभिवादन करतो। कसं आहे, मी या बलिदान स्थळी येतो ते कायम शिवशंभू भक्त म्हणूनच येतो। गेल्या वर्षीसुद्धा मी, माझी संपूर्ण टीम ही आलीच होती आणि मग ती निवडणूक असो नसो याच्याशी काही संबंध नाही, या बलिदान स्थळाशी संपूर्ण महाराष्ट्राचं नातं जोडलेलं आहे। मी गेल्या वर्षी आलो होतो तेव्हासुद्धा हीच भूमिका मांडली होती की या बलिदान स्थळाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे। हीच भावना माझ्या मनात कायम आहे की दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या माध्यमातून 127 देशांमध्ये जगाच्या पोहोचतो आहे। एक खारीचा वाटा हा आमच्या संपूर्ण टीमकडून उचलला जातोय आणि पुढे सुद्धा हेच काम याच पद्धतीनं सुरू ठेवण्याचं हा माझा कसोशीनं प्रयत्न असेल। इतर जे लोक भेटले
कसं आहे की हे स्थान एवढं पवित्र आहे, जिथे दुसऱ्या छत्रपतींचं रक्त सांडलंय, जिथे माझ्या शंभूराजांचं रक्त सांडलंय, तिथे कोणताही हेवादेवा, कोणताही राजकारण असू नये या मी प्रामाणिक भावनेचा आहे. त्यामुळे त्याच पद्धतीनं मी त्यांची भेट घेतली. नेमकं तुम्ही आज इलेक्शनमध्ये पण इलेक्शन लढतायत, नेमकं शंभूराजांकडे काय नेमकं मागितलं आज, काय सांगाल त्याबद्दल? मी एवढंच म्हणेन की छत्रपती असतील, म्हणजे छत्रपती शंभूराजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचा जो विचार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य पहिल्यांदा अंमलात आणलं आणि त्या रयतेच्या राज्य तसंच सुरक्षित ठेवण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं उभं आयुष्य वेचलं गेलं. त्याच आदर्शांवर पाऊल टाकण्याची ताकद, तीच माती कपाळाला लावण्याची भाग्य हे माझ्यासारख्या एका मावळ्याला लाभू दे, हीच छत्रपती संभाजी परत महाराजांची संभाजी म्हणून या भूमिकेत येणार का परत? एकंदरीत तुम्ही म्हटले की मी संभाजी मालिकेत कसं स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्णत्वाला गेल्यानंतर एक काम पूर्ण होणार आहे. 127 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं एक जाणीव, एक जागर होणार आहे. यानंतर अनेक जण अनेक पद्धतीने ही भूमिका करतील. त्यामुळे मालिका विश्वातल्या अभिनयाला मी पूर्णपणे रामराम ठोकून पूर्ण वेळ हा समाजकारणासाठी, लोकसेवेसाठी हा व्यतीत करणार आहे. संभाजी राजांसाठी तुम्ही पुन्हा एकदा संभाजी बनणार का? मालिका विश्वामध्ये हा नक्कीच हे नाही. गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेना भाजपचं सरकार राज्यामध्ये आणि NDAचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे असतील, शिवनेरी किल्ला, भीमाशंकर, वडू तुळापूरचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारनं नुकताच 32 कोटी रुपयाचा तो आराखडा मोठा आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यावर गांभीर्यानं काम चालू आहे. ह्यापूर्वी कधीही उदाहरणार्थ भीमाशंकरचा विकास आराखडा गेले अनेक वर्ष नुसता चर्चेत होता, परंतु त्याला मूर्त स्वरूप ह्या सरकारच्या काळामध्ये सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांनी त्यांना पैसे दिले. त्याचप्रमाणे वडू आणि तुळापूर ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो विकास होणार आहे आराखड्याच्या माध्यमातून, ते ह्या राज्य सरकारनं सकारात्मक पावलं उचलली, म्हणूनच याला कुठंतरी चालना मिळालेली आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे, त्याची काय सांगाल? काय तुमच्या समोरचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय इथं आम्ही करू इच्छित नाही. हे बघा, हे राष्ट्रीय म्हणजे बलिदान दिन आहे आणि या बलिदान दिनानिमित्त राजकीय चर्चा करण्यामध्ये मला कुठलाही रस नाही. समोरचा उमेदवार काय म्हणतो त्यापेक्षा महत्त्व आज छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दिन आहे. त्या बलिदान दिनाच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मी इथं आलेलो आहे.